आता बातमी ठाकरेंच्या शिवसंकल्प मेळाव्याची। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज पुण्यात शिवसंकल्प मेळावा पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचा हा महत्त्वपूर्ण मेळावा। मुंबईतल्या ठाकरेंकडून पुण्यातील विधानसभेच्या जागांवर आता लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। लक्ष उद्धव ठाकरे पुण्यातील गणेश क्रीडा मंडळामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। पुण्यामध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी शिवसंकल्प मेळाव्यातून मार्गदर्शन करतील। ठाकरेंकडून मुंबईनंतर पुण्यातील विधानसभेच्या जागांवर आता लक्ष केंद्रित केलं जात आहे। पुण्यातील 8 पैकी 4 विधानसभेच्या जागा आपल्याकडे ठेवण्याची कार्यकर्ते मागणी करणार। कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट या 4 मतदारसंघांची मागणी केली जाणार। शिवसैनिकांनी एक अनोखा बॅनर जो आहे तो हातामध्ये घेतलाय आणि हे शिवसैनिक सभेच्या ठिकाणी दाखल झाले। आंबेगाव तालुक्याच्या म्हणजे आता एकतर तूर असेल किंवा पाहिलं तर या ठिकाणी टरबूजाचं चिन्ह जे आहे ते दिलेलं आहे आणि टरबूज या ठिकाणी फुटलेला दाखवलेला आहे। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो आहे। शिवसैनिक हा बॅनर हातामध्ये घेऊन आलेला आहे। काय नेमकं बॅनरवरती म्हटलेलं आहे? सध्या मुलांना शिकवतो आणि राष्ट्रीय मजूर संघाच्या एकतर तू राशील नाही तर मी तरी राहील सगळं। कोणाला म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी? टरबूजला कोण आहे नेमकं? आगामी काळामध्ये विधानसभा असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्या सर्व निवडणूक जिंकण्याचा निर्धार आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वजण मिळून करूया। आणि म्हणून ज्यावेळी ते द्वेष आणि दंगलीबद्दल बोलतील तेव्हा आपण भुकलेल्या आणि ताणलेल्या लोकांच्या बद्दल बोललं पाहिजे। जेव्हा ते कमाईबद्दल बोलतील तेव्हा आपण महागाईबद्दल बोललं पाहिजे। जेव्हा ते राम राज्याबद्दल बोलतील तेव्हा आपण कामाबद्दल बोललं पाहिजे। जेव्हा ते स्मशान, कब्रस्तान याच्याबद्दल बोलतील तेव्हा आपण संविधानबद्दल बोललं पाहिजे। जेव्हा ते तिहेरी तलाक किंबहुना जातीमध्ये दंगे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा आपण 15 लाखाचं काय झालं ते विचारलं पाहिजे। ज्यावेळी ते मन की बात बोलतील तेव्हा आपण काळ्या पैशाच्याबद्दल बोललं पाहिजे। जेव्हा ते मोदी भक्ताबद्दल बोलतील तेव्हा आपण देशभक्ताबद्दल बोललं पाहिजे। हा निर्धार करून